गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावातील घरांमध्ये पाणी साचलंय। तलाठी कार्यालय, आरोग्य उपकेंद्र हे देखील मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालेलं आहे। घरात पाणी येऊन मोठं नुकसान झाल्यानं घरातलं साहित्य पाण्याखाली गेलंय। त्यामुळे महिलांना अश्रू अनावर झाले आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुमित सोनावणे यांनी। जे 7-8 घरांचे जे काही नुकसान झालेले त्याच्यामध्ये हे देखील घर आहे आणि आपण बघू शकतो की या घरामध्ये सध्या चिखलाचा थर जो आहे तो साचलेला आहे। घरातला जो संसार आहे तो अस्तव्यस्त पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। डाळे असतील, शेंगदाणे असतील, इतर जे काही वस्तू आहेत त्या देखील पडलेल्या आहेत। आपण जर तिकडं गहू बघू शकतो की कसा जे मांडल्या होत्या, मात्र तिथं देखील पाणी गेलेलं आहे, ते देखील भिजलेलं आहे। अशी वाईट अवस्था जी आहे ती या घरामध्ये पाहायला मिळते। आणि आपण जर बघितलं तर कालच्या पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं, मात्र इथल्या जे काही घर आहे ते ओढ्याच्या शेजारी, त्या ओढ्याच्या शेजारी असलेल्या घरांना देखील मोठा फटका जो आहे तो या ओढ्याच्या पुराचा बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। जरी पावसाने विश्रांती घेतली असेल तरी देखील या घरातील जे काही नुकसान आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। जो गॅस असेल, शिगडे असेल, त्याच्यावर अक्षरशः चिखलाचा थर जो आहे तो साठलेला आहे। अशी ही दुरावस्था जी आहे, जी अवस्था जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। इथला कांदा असेल, जे काही खायच्या वस्तू आहेत त्या वस्तू ज्या आहेत त्या पूर्ण पाण्याखाली आज देखील चिखलाच्या थरामध्ये जे आपल्याला पाहायला मिळतात आहे। मावशी, काय सांगाल तुम्ही? तुमचं काय काय नुकसान झालेलं, काय झालंय? आता आमचा गहू 20 पिशव्या होता, गुरांचं खुराक होतं, धान्य होतं, ज्वारीच्या 2-3 पिशव्या होत्या। सकाळ धरणं गावात मदत मागत होती, कोणी गावातलं आलेलं नाही मदतीला। अक्षरशः पावसात आम्ही डोक्या इतक्या पावसात होतो, गुरं ही आम्ही। आणि मग माझ्या भावांना फोन केला इंदापूरवरनं, मग इंदापूरवरनं माझा भाऊ 7-8 मुलांना घेऊन आला, मित्रांना, आणि मग आम्हाला मदत मिळाली। तोपर्यंत आम्ही पावसात माझा निम्मा संसार पाण्यात गेला वाहून, घरातली नुकसानकी झाली। साधारण किती नुकसान झालं? साधारण तरी आमची 2-2.5 लाखाची नुकसानकी झाली। खायचं धान्य तर आम्हाला खायला आता काय राहिलंच नाही धान्य। मग आता कसं आहे पुढं, कसं काय? आता काय सगळं भिजलेलं, आता काय पाहुण्या रावळ्यांकडून मदत मागायची। हा, मग आता मदत मागायची, मग कसं जगायचं? संसार पुन्हा मांडायचं म्हणलं तर काहीतरी करावंच लागल ना, जगायला साधन नाही। सगळं माझी मुलाला लावलं तिकडं, मामाच्या तिकडं मालकांना भिगवण मध्ये थांबायला सांगितलं। आम्ही लोकांच्या घरी राहून लोकांची मदत घेतली। बाबाजी म्हणली देतो आम्ही तुम्हाला मदत, त्यांच्या घरी राहिलं, जी नाही म्हणली तिथं नाही थांबलो। मग एवढं आता जुळवायचं आमचं आयुष्य, आणि निम्मच आहे एवढं जुळवायचं म्हणले परपंच बाहेर घराचे एक तर आम्ही हाताव कष्ट करून एवढं परपंच जुळवलेला होता, गुरं ही सांभाळून हे करून। आता मदत पाहुण्या रावळ्यांनी केली तर हळूहळू जुळवायचं असं ती। आता खायचं कसं काय? आज तर आता खायचं सरकारचं आम्हाला एवढं, सरकारला माझं म्हणणं की माझ्या घराच्या शेजारी पुलाची अवस्था करावं, काही का होईना यांनी दक्षता घ्यावं तर आमचा परिवार आहे, नाही तर आम्हाला जगायला साधनच नाही। आता हे तुम्ही डाळी जे आहे ते सगळं पाण्याखाली पडलंय, मग आता काय करायचं? पुढं कसं काय? काय तुम्हाला प्रशासनाने पहिलं सांगितलं नव्हतं का की पाणी येईल किंवा वाढेल? आम्हाला सांगितलंच नव्हतं ना। मग आता काय दिले त्यांनी काही, तर मग मोर व्यवस्था होईल, नाही तर मग असंच आता मदतीनेच घ्यायचं कोणाच्या बी। आता पुढं काय कसं आता काय पुढं? आता ही अवस्था तर पुढं तर कशी होईल सांगताच येणार। अशी अवस्था जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। इथल्या डाळी जास्त आहेत, इथले जे सगळं भरून ठेवलेलं आहे, सगळ्या या ज्या काय पोहे असतील अख्खा भिजून गेलेला आहे। आपण जर बघितलं तर हा सगळा भिजून गेलेला आहे। आता इथून पुढं काय, कसं काय? अशी अवस्था जी आहे ती यांच्यावर आलेली आहे। त्यामुळे या सगळ्या पावसाचा जो काही फटका आहे तो इथल्या जे काही शेजारी राहणारे आहे त्यांना बसलेला आहे। इथले जे काही जनावर आहे ते पाण्याच्या चिखलामध्ये आहेत, त्यांची व्यवस्था करायची। शेजारी त्यांचं बांधकाम सुरू होतं, त्या बांधकामाचं देखील तिथलं सिमेंट आणलं होतं, ते सिमेंट देखील तसंच पडून आहे, त्याचा देखील दगड होणार आहे। म्हणजे असं आर्थिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे। त्यामुळे शासनाने यावर लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करावा, आमची जी काही विनंती आहे ते पूर्ण करावा, अशी विनंती देखील या ठिकाणी करताना जे काय आहे ते महिला व्यक्त करतात आहे। कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनवणे, न्यूज 18 लोकमत,
स्वामी चिंचोली दौंड.